सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षित निकाल लागला। भाजपाचे धैर्यशील कदम विजयी झालेत। महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगतापांचा पराभव झालाय। मात्र भाजपचा विजय झाला असं असलं तरी फुटलेली मतं महायुतीला धक्का देणारी आहेत आणि याच निवडणुकीत महायुतीची 100 मतं फुटल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे निवडणुकीमध्ये मित्रपक्षाची नाराजी आणि सातारा झेडपीच्या राड्याची किनार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। पाहूया। सांगली साताऱ्यात उमेदवार विजयी तरीही भाजपला टेन्शन। महायुतीची 100 मतं फुटल्याचा दावा। सातारा झेडपीचा राडा, भाजपला भोवल्याची चर्चा। सांगली सातारा विधान परिषदेत महायुतीने विजय मिळवला। भाजपचे विजय उमेदवार धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव झाला। एकूण 884 मतांपैकी धैर्यशील कदम यांना 593 इतकी मतं मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीच्या अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली आहेत। जवळपास 301 मतांच्या फरकाने कदम यांचा विजय झालाय। मात्र विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये महायुतीची मतं फुटल्याचा दावा महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केलाय। मंत्रिपद टिकवण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या 2 मंत्र्यांचा मतदारांवर दबाव होता। मात्र तरीही 192 मतांची संख्या असताना महाविकास आघाडीला 100 अधिकची मतं पडली आहेत आणि ही मतं महायुतीची असल्याचा दावा जगताप यांनी केला। साधारणपणे 190 मतदान आमचं होतं, पण आम्हाला 294 च्या आसपास मतं मिळाली। म्हणजे 100हून अधिक मतदारांनी महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी कौल दाखवला। यावरूनच दिसतं की महाविकास आघाडीकडे येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मतदार इच्छुक आहेत आणि भविष्यात महाविकास आघाडी नक्कीच आणखी चांगला परफॉर्मन्स करेल असं मला खात्री आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील मतांची आकडेवारी आणि दोन्ही उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी एक नजर टाकूया। सांगली सातारा विधान परिषदेची एकूण मतं होती 895, प्रत्यक्ष झालेलं मतदान 894, अवैध ठरलेली मतं 9, महायुतीची एकूण मतं होती 659, महायुतीला पडलेली एकूण मतं 593, महाविकास आघाडीची मतं होती 192 आणि महाविकास आघाडीला पडलेली एकूण मतं 292 आहेत। या आकडेवारीवरून महायुतीची मतं फुटल्याचं समोर येत आहे। मित्रपक्षांनी भाजपच्या उमेदवाराकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे। याचं कारण म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष निवडी दरम्यान झालेला राडा। या राड्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नाराज आहेत आणि ही नाराजी विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून आल्याचं बोललं जात आहे। तर महायुतीची मतं फुटल्याचा दावा भाजपचे विजय उमेदवार धैर्यशील कदम यांनी फेटाळून लावलाय। दुसरीकडे सातारा झेडपी निवडणुकीचा कोणताही परिणाम या निवडणुकीवर झाला नसल्याचंही कदम म्हणाले। अजिबात नाही, माझा विजय हेच दाखवून देतं की त्या जिल्हा परिषदच्या निवडीचा जो विषय होता त्याचा आणि आत्ताच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे। आमच्या सगळ्या सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांनी आणि आमचे खासदार उदयनराजे आणि आमचे सगळे आमदार यांनी सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि हा विजय तिथपर्यंत गेलेला आहे। आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळपास 100 मतं अधिकची पडली आहेत हे स्पष्ट दिसतंय। मात्र निवडणुकीत फुटलेली मतं आपली नसल्याचा दावा भाजपनं केलाय। त्यामुळे मग महाविकास आघाडीला अधिकची पडलेली मतं कुणाची असा देखील प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला। मात्र असं असलं तरीही फुटलेली मतं ही भाजपला चिंता करायला लावणारी आहेत एवढं मात्र नक्की। प्रताप नाईकसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।